एक शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, देशाचे उपपंतप्रधान झाले, जोडीला बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजाराम बापू पाटील, वसंतराव दादा पाटील, मराठी माणसं शेतकऱ्याची मुलं महाराष्ट्राचा कारभार करतो. 50 वर्ष कारभार केला. कोयनेचं धरण बांधलं, 2 धरण झाले, कनेर धरण झाले, कारणी झाली, साखर कारखान्यांची निर्मिती झाली. ती कुणामुळे झालं? काँग्रेस पक्षाच्या राज्यभरामुळे. कल्पना करा, यशवंतरावजी चव्हाणचा जन्माला आले नसते, काय झालं असं महाराष्ट्राचं? कोण होतं आपल्याला? देवेंद्र फडणवीस फक्त 7-8 वर्ष या राजकारणात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका कपटी पातळी नव्हती आधुनिक काळात पण कधीच पाहिलं. एकच काम, बायको सांगते की माझा नवरा ड्रेस बदलतो. आता आम्हाला काय माहिती, ड्रेस बदलून कुठे जातो? अरे ड्रेस बदलून महाराष्ट्राच्या राजकारणाचे खेळ करण्यासाठी बाहेर पडलेला महाराष्ट्राचा खरा आहे. मी कोण? पहिल्यांदा 10 टाकली एकनाथ शिंदे. शिंदे साहेब, मी एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरेंचा शिष्टाचार. मग काय झालं तुम्हाला? अंगात आलं? अंगात आलं नाही. त्यांच्या पियाला 600 कोटी रुपयाची नोटीस पाठवली. दोषी कसं काय पाहुणं बरं आहे का? आज येत आहे का? कसं काय? अरे ज्या महाराष्ट्राने तुम्हाला एकीचं बळ दिलं, ज्या छत्रपतींनी सुरत लुटली, ते बहादर गद्दार होऊन सुरत वाह्या सुरत गुवाहाटीला पोहोचले. दुसरे राष्ट्रवादीचे अजितदादा, मला एक कोणती म्हटलं आता अजितदादा, माझं नाव सकाळपासून बदनाम करून मला अजित पाटील म्हणतो. अरे मित्र, अजितदादा असतो तर ज्या वेळेला आळंदीला शरद पवारांचा अपमान मोदींनी केला, त्यावेळी राजीनामा घेतला असता आणि मोदी घालून गेलो. महाराष्ट्राचा अजितदादा तुम्हाला नायक म्हणून आधी सर्वांनी डोक्यावर घेतला असता. घेतला असं काय? अहो भोपाळ पंतप्रधान एनसीपी के तरफ लोगों को मैं पकड़ने वाला हूं, मैं भ्रष्टाचार नहीं करने दूंगा मित्रों. तशी एनसी कधी पात्र सुसट. मैं अजित पवार, क्या चाहिए? आपने कल भोपाल में बोला था 70,000 करोड़. नमस्कार, चला मी हर्षवर्धन पाटील, तुला काय त्रास बा? अरे ज्या हर्षवर्धन पाटलाचे चुलते शंकरराव बाजीराव पाटील 30 वर्ष मंत्रिमंडळात, एक निष्ठ लोकनायक आणि इंदिरा गांधींची मान राखणारा शंकरराव बाजीराव पाटील त्यांचे हे पुतळे. मला झोप लागली. मग म्हटले फडणवीसची गोळी तयार. हा काय सांगायचं? प्रफुल्ल पटेल, आम्ही सांगत होतो शरद पवार साहेबांना की मारवाडी आहे, त्याच्या अंगात येणार, त्याला येईल त्याचं खातं, ये बाजूला, इंडिया गेला बाजूला, खंड 200 कोटी, नाऊची प्रॉपर्टी घेतली, पकडला. त्या प्रफुल्ल बाय केम छो प्रफुल्ल भाई, नाऊची जमीन घेता काय?
आम्ही पवार साहेबांना सांगितलं सगळ्यात खलनायक त्याला सांगितलं खांद्यावर घेऊ नका पवार साहेब असं साहेबाला कोणी सांगायचं खांद्यावर भेटला कानात ओलं झालं साहेबाला उशीर झाला होता तुम्ही सांगता शरद पवार म्हातारे आहे तुम्ही सांगता आम्हाला सत्ता दिली आहे अजित दादा तुम्ही जर पवार साहेबांचे पुतणे नसता तुम्ही महाराष्ट्राचे 5 वेळा मुख्यमंत्री झाले राज्यमंत्री झाले अजित दादा सर्व महाराष्ट्र तुम्हाला दादा म्हणत होता फक्त त्या शरद पवारांच्या कवच कुंडला म्हणत होता शरद पवार वजा केले तर कोणी अजित राहतो दादा नंतर झाला काय सांगायचं तुमचा माळेगाव साखर कारखान्यावर ट्रॅक्टर सुद्धा कोणी घेतला नसता मी झाड काढी देतो तर झाड काढायला नसता मला सांगा आणि हे मंत्रिमंडळ नवरा एक 2 बायका नवरा कोण कळत नाही शिंदे का फडणवीस तिथले कोरेगावचे आमदार फार छान बात अरे भागाच्या जिल्ह्यात पिढी पाटील विलास काका असतील शंकरराव अण्णा दत्ताजीराव बडके अभय शिंदे मदनराव पिसाळ असतील प्रतापराव भोसले केशवराव अण्णा चिमणराव कदम ही थोर परंपरा होती एक आदर्श म्हणून आमदार काम करत होते जिल्ह्याची एकी ठेवत होते आणि 2-4 उगवले ते मानता सराव आणि हे नवीन डॉक्टर काय बोलतो शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण शिस्तीत बोलतो चुकून गट्टी कधीच गेली काळजी करू पुढच्या वेळा गट्टी तुझी कधी जात नाही